नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेवा सामाजिक विकास संस्थेच्या YouTube चॅनलवर मी सागर दुबे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षाशी संबंधित मग ते MPSC असू देत, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी असू देत, किंवा बँकिंगच्या परीक्षा असू देत. ठीक आहे, बँकिंग SSC आणि पोलीस भरती याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत. वेगवेगळ्या सब्जेक्टला धरून आहेत त्या. आणि त्या सिरीजमध्ये आज आपण पुढचं लेक्चर बघतोय. आपण इथे सायन्सला सुरुवात केलेली आहे. आणि त्या सिरीजमध्ये आज आपला पुढचा चॅप्टर आहे रक्ताभिसरण संस्था. ठीक आहे. तर रक्ताभिसरण संस्था हा टॉपिक बऱ्यापैकी आपल्याला काही गोष्टी याच्यातल्या माहिती असतात. काही गोष्टी ज्या माहित नाहीयेत त्या आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर आता बघा, रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार 3 पडतात मुख्यतः. खुली रक्ताभिसरण संस्था, एक बंद रक्ताभिसरण संस्था आणि तिसरी असते मिश्र रक्ताभिसरण संस्था. मिश्र रक्ताभिसरण संस्थेचे 3 प्रकार आहेत. तर मिश्र प्रकारची जी रक्ताभिसरण संस्था आहे, तर ती मासे आणि उभयचर प्राण्यांमध्ये आढळते. ठीक आहे. आता अमिबामध्ये जी रक्ताभिसरण संस्था सापडते त्याला सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतात. तर त्याला सायक्लोसिस असं म्हटलं जातं, सायक्लोसिस. कारण ह्याच्यामध्ये सिंपल डिफ्युजन मेथड असते. आता डिफ्युजन म्हणजे काय, हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये ही गोष्ट बघितलेली आहे. ठीक आहे. तर बघा, म्हणजे तो पेशी हा जो चॅप्टर झाला त्याच्यामध्ये डिफ्युजन म्हणजे काय, तर ती पद्धत मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे. आता खुली रक्ताभिसरण संस्था, आता एक एक आपण बघूयात. तर पहिले आहे खुली रक्ताभिसरण संस्था. तर याची वैशिष्ट्य काय काय आहेत बघा. खुली रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्तवाहिन्या नसतात, म्हणून तर ती खुली आहे. ओके. त्याच्यामध्ये रक्त वाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून येण्यासाठी कुठल्या प्रकारच्या रक्तवाहिन्या नाहीयेत. ह्याच्यामध्ये कुठलंही प्रेशर नसतं. ठीक आहे. त्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्त शरीरामध्ये एकत्र मिळतं आणि हे प्राणी जास्त ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे. जास्त ऍक्टिव्ह असतात. कुठल्या खुल्या रक्ताभिसरण संस्थेचे. आता ह्याच्यामध्ये ह्या संघामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे म्हणजे कोणत्या संघामध्ये ह्या प्रकारचे असते बघा. तर संघ मोलुस्का आणि आर्थ्रोपोडा. ह्याच्यामध्ये आपल्याला खुली रक्ताभिसरण संस्था बघायला मिळते. मोलुस्का आणि आर्थ्रोपोडा. ठीक आहे. सर्व मोलुस्कांना कवच नसतं आणि जे कवच नसणारे जे मोलुस्का आहेत, तर ते जगातले सगळ्यात प्रगत अपृष्ठवंशीय प्राणी आहेत. ठीक आहे. म्हणजे स्क्विड सारखे प्राणी आहेत. ठीक आहे. किंवा ऑक्टोपस सारखे प्राणी आहेत. तर ह्यांच्यामध्ये म्हणजे हे कवच नसणारे मोलुस्क आहेत आणि हे सगळ्यात हुशार अपृष्ठवंशीय प्राणी. अपृष्ठवंशीय प्राणी म्हटलंय. पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये सगळ्यात हुशार प्राणी हा मानव आहे. ठीक आहे. आता बघा, ह्याला काही अपवाद पण आहेत. म्हणजे मोलस्कामधले काही अपवाद आहेत, की ज्यांच्यामध्ये खुल्या प्रकारची रक्ताभिसरण संस्था आढळत नाही. त्यांच्यामध्ये बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था आढळते. तर त्याच्यामध्ये येतं ऑक्टोपस आणि स्क्विड. ऑक्टोपस आणि स्क्विड. ठीक आहे. तर जगातील सगळ्यात मोठा अपृष्ठवंशी प्राणी, तर ते हा प्रश्न कंबाईंड विचारलाय बघा एमपीएससीने. तर जगातला सगळ्यात मोठा अपृष्ठवंशी प्राणी आहे कोलोसल स्क्विड. ठीक आहे. आणि जगातला सगळ्यात मोठा पृष्ठवंशीय प्राणी जर म्हटलं, तर तो आहे ब्लू व्हेल. ठीक आहे. पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय जे क्लासिफिकेशन हा चॅप्टर आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये, तर त्याच्यामध्ये हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. तर आता बघा, बंद प्रकारचे रक्ताभिसरण संस्था. तर आता ह्याची वैशिष्ट्य काय आहेत बघा. बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था म्हणजे शरीरामध्ये कुठेही रक्त एकमेकांमध्ये मिसळत नाही. खुल्या प्रकारची जी रक्ताभिसरण संस्था आहे त्याच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिसळतं, एवढं लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये बंद प्रकारच्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्त वाहून येण्यासाठी रक्तवाहिन्या असतात आणि शुद्ध आणि अशुद्ध रक्त जे आहे तर ते एकत्र मिसळत नाही. आता ही कुणामध्ये आढळते बघा. तर सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, पृष्ठवंशीय प्राणी आणि मोस्ट ऑफ द जे ॲनिलिडा आहेत. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये ही बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था आढळते. फक्त कुणामध्ये आढळत नाहीये, मोलुस्का आणि आर्थ्रोपोडा ह्यांच्यामध्ये खुल्या प्रकारची रक्ताभिसरण संस्था आहे. ह्या दोन मधला फरक खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. आता पुढे बघा. रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावलाय, तर तो विल्यम हार्वीनी लावला होता 1628 मध्ये. म्हणून त्यांना फादर ऑफ एंजिओलॉजी ऑर सर्क्युलेटर असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर त्यांनी सापावरती पहिल्यांदा हा प्रयोग केलेला होता. त्यांच्या गुरुचं नाव होतं फॅब्रिशियस आणि हे फॅब्रिशियस यांनी काय केलं होतं, तर शिरा ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये असणारा शिरा, त्याच्यामध्ये झडपांचा शोध लावलेला होता. ठीक आहे. आता रक्ताभिसरण संस्थेचे 3 मुख्य घटक आहेत बघा. 3 मुख्य घटक कुठले कुठले, तर रक्तवाहिन्या, रक्त आणि हृदय असे 3 फॅक्टर आहेत. 3 महत्वाचे घटक आहेत. तर आता जर ब्लड म्हटलं त्याच्यातला, आपण एक एक घेऊयात. त्यातलं पहिलं ब्लड घेऊयात आपण. तर रक्त. तर रक्ताचे कंपोनंट कुठले कुठले आहेत बघा. रक्तामध्ये घटक कुठले कुठले आहेत बघा. तर तो आहे प्लाझ्मा आणि ब्लड सेल. ओके. प्लाझ्मा हा एक द्रव पदार्थ आहे रक्तामधला आणि दुसरं ब्लड सेल म्हणजे रक्तामध्ये असणाऱ्या पेशी. ठीक आहे. तर प्लाझ्मा जो आहे त्याच्यामध्ये काय काय असतं. प्लाझ्मा 3 घटकांनी बनलाय. पाणी, प्रोटीन आणि असेंद्रिय घटक. ठीक आहे.
तर पाणी त्याच्यामध्ये आहे 90%, प्रोटीन आहे 7% आणि असेंद्रिय घटक आहेत 3%. ठीक आहे. आता ब्लड सेल्स बघा. ब्लड सेलचं प्रमाण जवळपास 45%, प्लाझ्माचं प्रमाण 55% आहे ब्लडमध्ये. ठीक आहे. आणि ज्या रक्तपेशी आहेत त्यांचं प्रमाण आहे 45%. मग ह्या रक्तपेशींमध्ये काय काय येतं बघा. तर त्याच्यामध्ये आरबीसी येतात, म्हणजे लाल रक्तपेशी येतात. दुसरं डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड कॉर्प्युस्कल्स येतात. आणि तिसरं येतात प्लेटलेट्स. ठीक आहे. तर आता ह्या बघा, आरबीसी किती आहेत? आरबीसी जवळपास 44% आहेत. आणि डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट मिळून 1% आहे फक्त. म्हणजे हे 45%चं विभाजन बघितलं तर. ठीक आहे. म्हणजे आरबीसीचं प्रमाण शरीरामध्ये जास्त आहे. डब्ल्यूबीसीचं प्रमाण कमी आहे. प्लेटलेटचं प्रमाण पण कमी आहे. त्यांचं काम काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. आता हे रक्ताचं कंपोनंट बघितलं. त्याच्यानंतर आता मुद्दा आहे तो म्हणजे रक्तवाहिन्या. तर ह्या रक्तवाहिन्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात, त्यांचं कार्य काय, ओके, त्यांचं फंक्शनिंग कसं असतं, त्यांचं स्वरूप कसं असतं, या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, पहिली रक्तवाहिनी आहे ती म्हणजे धमनी. ठीक आहे. पहिली रक्तवाहिनी कुठली आहे? ती आहे धमनी. एकच मिनिट. येस. तर पहिली रक्तवाहिनी आहे कुठली? धमनी आहे, धमनी. ठीक आहे. धमनीला इंग्लिशमध्ये आर्टरी असं म्हणतात, आर्टरी. ठीक आहे. तर धमन्यांचं काम काय? धमन्या कुठून कुठे जातात बघा. तर हृदयाकडून संपूर्ण शरीराला हे रक्त पुरवण्याचं काम करतात. ओके. म्हणजे हृदयाकडून हृदयानं जे शुद्ध केलेलं रक्त आहे, हे शुद्ध केलेलं रक्त संपूर्ण शरीरावर पोहोचवण्याचं जे काम आहे, तर ह्या आर्टरी करत असतात, ह्या धमन्या करत असतात. ठीक आहे. आता हृदयाकडून निघणारी आणि संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी एक मोठी धमनी आहे. तिचं नाव आहे महाधमनी. ओके. त्याला इंग्लिशमध्ये अॉर्टा असं म्हणतात. ठीक आहे. आता या धमन्यांची दिशा कशी आहे? तर हृदयाकडून शरीराकडे आहे. आणि ह्या धमन्या शुद्ध रक्ताचा पुरवठा करत असतात. त्याला अपवाद फक्त एक धमनी आहे. कुठली? तर पल्मनरी आर्टरी. ठीक आहे. पल्मनरी आर्टरी काय करत असते? तर हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त शुद्ध करण्यासाठी घेऊन जात असते. रक्त शुद्ध करण्याचं काम हे फुफ्फुस करत असतात, लक्षात ठेवा. हृदय नाही. हृदय एक मोटार प्रमाणे आहे, की जे फक्त ते हृदय ब्लड काय करत असतं? पंप करत. ठीक आहे. पण रक्त शुद्ध करण्याचं काम फुफ्फुस करतं. मग हृदयाकडे जे आलेलं अशुद्ध रक्त आहे, संपूर्ण शरीरामधून हृदयाकडे आलेलं जे अशुद्ध रक्त आहे, ते रक्त हृदयामध्ये गोळा झाल्यानंतर ते फुफ्फुसाकडे वाहून नेलं जातं. बघा, बंद प्रकारचे रक्ताभिसरण संस्था आहे. शरीरामध्ये कुठेही शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिसळत नाहीये. मग हे अशुद्ध रक्त ह्या पल्मनरी आर्टरीच्या थ्रू हृदयाकडून फुफ्फुसाकडे वाहून नेलं जातं आणि तिथे ते शुद्ध केलं जातं. ठीक आहे. आता पुढे आहे बघा शिरा. नंतर ते शुद्ध रक्त परत हृदयाकडे घेऊन म्हणजे ते आर्टरीद्वारेच ते घेऊन येतं. ठीक आहे. आपण त्या गोष्टी पुढे बघणार आहोत. ठीक आहे. सॉरी, वेनद्वारे येतं ते. आता बघा शिरा. तर सगळ्यात मोठी शिरा आहे ती आहे महाशीर. त्याला इंग्लिशमध्ये वेना कावा असं म्हणतात. आणि हे शिरांचं काम आहे की ते अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जातात. म्हणजे संपूर्ण शरीरामधून हृदयाकडं अशुद्ध रक्त नेण्याचं काम ह्या शिरा करत असतात. आणि हृदयामध्ये शुद्ध झालेलं रक्त संपूर्ण शरीरभर पोहोचवण्याचं काम ह्या आर्टरीज करत असतात, धमन्या करत असतात. ठीक आहे. मग ह्यांची दिशा आहे शरीराकडून हृदयाकडे. आणि मग हे अशुद्ध रक्त काय करतात? शरीराकडून हृदयाकडे घेऊन जातात. ठीक आहे. ह्या महाशिरेचं पण काम तेच आहे. बाकी शरीरांचं पण काम तेच आहे. फक्त अपवाद आहे ती म्हणजे पल्मनरी वेन. पल्मनरी वेन. पल्मनरी वेन काय करते? तर फुफ्फुसाकडून हृदयाकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा करत असते. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, की पल्मनरी आर्टरी आणि पल्मनरी वेन हे दोन्ही अपवाद आहेत. एक फक्त गोष्ट लक्षात ठेवायची, जर समजा शरीराच्या कुठल्याही भागाकडून ते रक्त हृदयाकडे येत असेल, ओके, तर ते काम करणारे सगळे कोण आहेत? तर ते वेन्स आहेत. ठीक आहे. म्हणून मग फुफ्फुसाकडून हृदयाकडे येणारे जे काही वेन आहे, म्हणजे जे काही रक्तवाहिनी आहे, तिला पण वेन म्हटलेलं आहे. ओके. भले ती काय करते? फक्त शुद्ध रक्ताचा पुरवठा करते. म्हणजे फुफ्फुसाकडून हृदयाकडे शुद्ध रक्त घेऊन जाते. आणि हृदयाकडून संपूर्ण शरीराकडं रक्त घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना आर्टरीज म्हटलं जातं. आर्टरीज म्हटलं जातं. ओके. मग आता हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्तवाहिनी निघालेली आहे. ही पण आर्टरीच आहे. ओके. पण ती कसली आहे? ती अपवाद आहे. कशाला? ही शुद्ध रक्त वाहून नेण्याला. ती कुठलं शुद्ध नेते? ते कुठल्या पद्धतीचं रक्त घेऊन जाते? शुद्ध रक्त घेऊन जाते. ठीक आहे. आता हे केशवाहिनी. केशवाहिन्याला कॅपिलरीज म्हणतात. केशवाहिन्यांचं स्वरूप बघा काय आहे. तर ह्या वाहिन्या रक्ताला पेशीपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात. आता बरोबर आहे, की हृदयाकडून रक्त तर निघालं, म्हणजे आर्टरीज ज्या आहेत, या हृदयाकडून शुद्ध रक्त ह्या शरीरातील प्रत्येक पेशीकडे घेऊन जाते. ठीक आहे. पण मग पेशी तर एकदम छोट्या आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत. मग त्यांच्यापर्यंत हे रक्त पोहोचवलं पाहिजे. ठीक आहे. मग हे रक्त पोहोचवण्याचं काम
कोण करते तर हे कॅपिलरीज करत असतात. ठीक आहे. मग आता साहजिक आहे की त्यांची भित्ती का पातळ पाहिजे. ते एकाच थराने बनलेले असले पाहिजेत. ओके. त्या एका थराला एंडोथेलियम लेयर असं म्हटलं जातं. तर बघा आर्टरी असतील, ह्या वेन असतील किंवा ह्या ज्या कॅपिलरीज असतील, तर हे सगळ्यांमध्ये एकच थर असतो. एंडोथेलियम थर असतो. एंडो म्हणजे एक आणि थेलियम म्हणजे लेयर. ठीक आहे. एका लेयरने त्या सगळ्या बनलेल्या आहेत. आता केशिका ज्या आहेत, ह्या केशिका, ह्या ज्या कॅपिलरीज, तर ते रक्ताच्या माध्यमातून कशा-कशाचं वहन करतात बघा. तर ते रक्ताच्या माध्यमातून अन्नाचं वहन करतात. ओके. वायूंचं वहन करतात आणि उत्सर्जित पदार्थांचं पण वहन करतात. म्हणजे अन्न आणि वायू ते काय करतील? तर पेशींना पोहोचवतील आणि पेशींकडून उत्सर्जित पदार्थ बाहेर घेऊन येतील. ठीक आहे. हे काम कुणाचं कॅपिलरीजचं आहे. ठीक आहे. आता बघा जेव्हा ह्या रक्तवाहिन्या व्यतिरिक्त इतर ठिकाणावरून जेव्हा रक्त बाहेर येतं, मानवामध्ये किंवा जे कोणी पृष्ठवंशीय प्राणी आहेत, हे सगळ्यांमध्ये आपल्याला बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था बघायला मिळते. ह्याच्या व्यतिरिक्त ह्या रक्तवाहिन्यांच्या व्यतिरिक्त जर शरीरामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी रक्त वाहत असेल, तर त्याला म्हणतात हिमोरेज. ठीक आहे. त्याला शब्द आहे हिमोरेज. ठीक आहे. आता पुढे बघा, धमनी आणि शिरा. आता हा फरक आपण समजून घ्यायचा. म्हणजे आर्टरीज आणि वेन्स मध्ये काय फरक आहे तो आपण समजून घ्यायचा आहे. आता त्या कुठं-कुठं असतात तर तेवढी गोष्ट समजून घ्या. धमन्या खोलवरती असतात. धमन्या कुठं आहेत? खोलवरती आहेत आणि शिरा ह्या नेहमी त्वचेलगत असतात. म्हणजे आपण जेव्हा आपल्या हातावरती बघतो किंवा पायावरती बघतो, तर आपल्याला त्वचेलगत ज्या काही रक्तवाहिन्या दिसतात, तर त्या आपल्या शिरा आहेत. धमन्या आपल्याला दिसत मात्र नाहीत. कारण का तर ते खोलवरती असतात. आता झडपा बघा. धमन्यांमध्ये झडपा नसतात. धमन्यांमध्ये झडपा नाहीयेत. ठीक आहे. आता धमन्या काय करतात? आपण हृदयाचं जर लोकेशन बघितलं, तर हृदय कुठे आहे? तर शरीराच्या मध्यभागावरती आहे, वरती आहे. ठीक आहे. मग धमन्यांचं काम काय आहे? तर शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे. मग त्याच्यामध्ये झडपा असण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण ते गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात रक्त नेत नाहीये, तर ते गुरुत्वाकर्षणाला अनुसरून ते रक्त घेऊन जात आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये झडप असण्याची काही म्हणजे आवश्यकता नाहीये. मात्र शिरा काय करत असतात, शरीराच्या प्रत्येक भागातून हृदयाकडे रक्त घेऊन येतात. म्हणजे ते गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करत असतात. म्हणून त्याच्यामध्ये रक्त परत माघारी जाऊ नये गुरुत्वाकर्षणामुळे, याच्यासाठी त्याच्यामध्ये झडपा दिलेला आहे. ठीक आहे. आता रक्तदाब बघा. धमन्यांमध्ये जवळपास 100 mmHg ओके. 100 मिलीमीटर हायग्रोमीटर ओके. Hg हे त्याचं माप आहे आणि शिरांमध्ये किती आहे? 10 ते 20 mmHg एवढं त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर असतं. ठीक आहे. म्हणजे कॅपिलरी आर्टरीजमध्ये ब्लड प्रेशर कसं आहे? जास्त आहे. शिरांमध्ये ब्लड प्रेशर कसं आहे? कमी आहे. ठीक आहे. आता यांची भित्तिका कशा असतात बघा. म्हणजे जी वॉल आहे ह्याची धमनीची आणि शिराची ती कशी आहे बघा. तर धमन्याची वॉल ही जास्त इलास्टिक असते आणि मस्क्युलर असते. जाड असते ती. ठीक आहे. आणि शिरांचे जे असते तर ते थोड्याशा पातळ असतात कंपॅरेटिव्हली धमन्या आणि त्या कशा असतात ते कमी इलास्टिक असतात. ठीक आहे. आता भित्तिकांची जाडी जर बघितली तर शिरांच्या पेक्षा यांची जाडी कशी आहे? जास्त आहे. कारण इथं ब्लड प्रेशर बघा 100 mmHg एवढं ब्लड प्रेशर आहे. ठीक आहे. आणि इकडं शिरा कशा आहेत? पातळ आहेत. त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर खूप कमी आहे. 10 ते 20 mmHg एवढं ब्लड प्रेशर आहे. त्याच्यानंतर पोकळी. तर धमन्यांची जी वॉल आहे तर ती जाड आहे त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये पोकळी कमी असते. शिरांची वॉल पातळ आहे त्याच्यामुळं ह्यांच्यामध्ये पोकळी जास्त असते. ठीक आहे. आता बघा भित्तिकामधले लेयर. तर भित्तिकांचे लेयर हे टोटल 3 लेयर असतात ह्या धमन्यांचे. 3 लेयर कुठले? ट्युनिका, मीडिया आणि इंटिमा असे टोटल 3 लेयर आहेत. म्हणजे धमन्यांमध्ये पण 3 लेयर आहेत आणि शिरांमध्ये पण 3 लेयर आहेत. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आता मानवी शरीरामधील रक्तवाहिन्यांची लांबी जवळपास 97,000 किलोमीटर आहे. किती? 97,000 किलोमीटर. तर रक्तदाबानुसार जर आपण ह्या रक्तवाहिन्याचा क्रम बघितला म्हणजे धमन्या, शिरा आणि केशवाहिन्या ह्यांचा जर क्रम बघितला तर सगळ्यात जास्त ब्लड प्रेशर हे धमन्यांमध्ये असतं. 120 mmHg एवढं ब्लड प्रेशर असतं. केशवाहिन्यांमध्ये 60 mmHg एवढं ब्लड प्रेशर. 60 mmHg आणि शिरांमध्ये बघितलं तर शिरामध्ये 10 ते 20 mmHg एवढं ब्लड प्रेशर आहे. ठीक आहे. हे एवढं लक्षात ठेवा. बघा कॅपिलरीज खूप छोट्या असतात, पण ब्लड प्रेशर त्याच्यामध्ये जास्त आहे. शिरा कॅपिलरीपेक्षा मोठ्या आहेत, पण त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर कमी आहे. ठीक आहे. आता वॉलची जर जाडी बघितली तर सगळ्यात जास्त जाडीचं कोण आहे? धमन्या आहेत. 2 नंबरला शिरा येतात आणि 3 नंबरला केशवाहिन्या. ठीक आहे. आता वजनानुसार रक्तांमधले जे काही घटक आहेत त्यांचा क्रम बघितला तर सगळ्यात जास्त वजन जवळपास बघा 44% आरबीसी टोटल ब्लडमध्ये मुळातच रक्तपेशींचं प्रमाण हे 45% आहे. 55% प्लाझ्मा आहे. मग सगळ्यात जास्त जवळपास 44% तर त्याच्यामध्ये आरबीसीच आहेत. म्हणून आरबीसीचं वजन जास्त आहे. त्याच्यानंतर डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स येतात आणि सगळ्यात शेवटी येतो प्लाझ्मा. कारण प्लाझ्मामध्ये पण वेगवेगळे घटक असतात. ठीक आहे. आता ह्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, ह्या रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला
अँजिओलॉजी असं म्हणतात, अँजिओलॉजी. ठीक आहे. आणि रक्तवाहिन्या जर ब्लॉक जेव्हा होतात, ठीक आहे. रक्तवाहिन्या जेव्हा ब्लॉक होतात कोलेस्टेरॉल साठून, तेव्हा जी वेदना होते त्याला अंजायना पेक्टोरस किंवा अंजायना पेन असं म्हणतात. अंजायना म्हणजे हृदयाशी संबंधित. ठीक आहे. अँजिओलॉजी, अँजिओ म्हणजे हृदय, लॉजी म्हणजे त्याचा अभ्यास, हृदयाचा अभ्यास. ठीक आहे. आता रक्त बघा. रक्त कुठल्या कुठल्या घटकांनी बघितलंय मगाशी आपण त्याच्यामध्ये बघितलेलं होतं, की रक्ताचे घटक कुठले कुठले आहेत. तर रक्त हे जनरली दोन गोष्टींनी बनलेले आहे. प्लाझ्मा आणि दुसरं ब्लड सेल आहे. पहिले आपण प्लाझ्मा समजून घेऊयात काय आहे ते. तर प्लाझ्मा बघा, प्लाझ्मा हा रंगहीन आहे किंवा तो फिकट पिवळसर रंगाचा आहे. कारण त्याच्यामध्ये कसं आहे रक्तामध्ये पाणी आहे जास्तीत जास्त. ठीक आहे. तर त्याचं माध्यम बघितलं तर माध्यम अल्कलाईन किंवा बेसिक माध्यम आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचा पीएच हा 7 पेक्षा जास्त आहे. आणि ह्याचं एकूण रक्तामधलं प्रमाण बघितलं तर ते जवळपास 55% आहे. आता या प्लाझ्मामध्ये काही प्रोटीन्स आहेत बघा. 4 प्रोटीन महत्वाचे त्याच्यामध्ये अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रोनेजिन. तर अल्ब्युमिन काय करतं तर पाण्याचं म्हणजे ऑस्मोटिक बॅलन्स करण्याचं काम करत असतं. ते ब्लड प्रेशर पण मेंटेन ठेवतं. ग्लोब्युलिन जे आहे ग्लोब्युलिन, हे ग्लोब्युलिन काय ग्लोब्युलिनचं काम काय आहे तर अँटीबॉडी तयार करणे आणि प्रतिकारक क्षमता नियंत्रित करणे. ठीक आहे. प्रोथ्रॉम्बिनचं काम आहे रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये मदत करणे. फायब्रोनेजिनचं पण सेम तेच काम आहे. ठीक आहे. आता बघा प्लाझ्मामध्ये जास्त प्रमाणामध्ये अल्ब्युमिन सापडतं. ठीक आहे. आता हे फारच डिटेल होईल तर एवढे डिटेल बघायची फक्त आवश्यकता नाहीये. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, की हे जे प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रोनेजिन हे जे 2 ब्लड क्लॉटिंग एजंट आहेत, म्हणजे रक्त गोठवणारे जे काही घटक आहेत, तर ते लिव्हरमध्ये तयार होतात. ठीक आहे. हे 2 लिव्हरमध्ये तयार होतात. एवढंच याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे. आता बघा ब्लड सेल्स. तर या रक्तपेशी दोन प्रकारच्या आहेत बघा. डब्ल्यूबीसी, आरबीसी आणि प्लेटलेट्स. अशा 2 प्रकारच्या रक्तपेशी आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि ह्यांचं जवळ शरीरातलं प्रमाण हे 45% आहे. आरबीसी 44%, 1% आहे ते डब्ल्यूबीसी आहे. तर आरबीसी. आरबीसीचा आकार गोलाकार आणि बायकॉन्केव्ह आहे. बायकॉन्केव्ह म्हणजे अंतर्वक्र आहे. तर द्विअंतर्वक्र आहे. दोन्ही बाजूने त्या आतमध्ये चपट्या झालेल्या आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये केंद्रक नाहीये. मी सेल हा जो चॅप्टर तुम्हाला शिकवला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं होतं, की आरबीसी मध्ये केंद्रक नसतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया पण नसतो. ठीक आहे. तो का नसतो ते त्या चॅप्टर मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नॉन न्यूक्लिएटेड आरबीसी मध्ये केवळ सस्तन प्राण्यामध्ये सापडतात. म्हणजे केंद्रकहीन आरबीसी ज्या आहेत, त्या फक्त आणि फक्त सस्तन प्राण्यामध्ये सापडतात. त्याला पण अपवाद उंट आणि लामा आहे. उंटाच्या आरबीसी मध्ये केंद्रक असतं आणि त्या केंद्रकामध्ये काय करतात ते वॉटर मॉलिक्यूल स्टोअर करण्याचं काम करतात. ठीक आहे. आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया पण नाहीये. बघा मायटोकॉन्ड्रिया काय करते एनर्जी तयार करण्याचं काम करत असतं आणि त्याच्यासाठी मायटोकॉन्ड्रियाला मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागत असतो. आता ह्या आरबीसीचं मुख्य कामच ऑक्सिजन वहन करणं हे असतं. शरीराच्या वेगवेगळ्या भागाला ते रक्ताच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवत असतात आरबीसी. मग जर समजा याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतील, तर ते स्वतःच काय करतील आरबीसी मधलं ऑक्सिजन कंझ्युम करतील आणि एनर्जी तयार करतील. त्यामुळं शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाही. तिथल्या पेशी मरून जातील. कारण मानवी शरीराला ऊर्जा तयार करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा लागणारा वायू कुठला आहे? ऑक्सिजन. आपण त्याला प्राणवायू असं पण म्हणतो. ठीक आहे. आता आरबीसीचं अन्य नाव आहे इरिथ्रोसाइट्स आणि त्याचे जवळपास 7 मिलीमीटर एवढा त्याचा व्यास असतो आणि जाडी जवळपास त्याची 2.5 मिलीमीटर एवढी आहे. आता बघा हिमोग्लोबिन आरबीसीला जो काही लाल रंग येतो तो हिमोग्लोबिनमुळे येतो. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. ठीक आहे. हिम म्हणजे काय आहे? लोह आहे आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं तर लोहाचं आणि प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे. आरबीसीला मुळात येणारा जो लाल रंग आहे तर तो ह्याच्यामुळेच येत असतो. ठीक आहे. ऑक्सिडेशन होतं प्रॉपर. जर समजा लोह हे ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये आलं तर ते काय करतं? तर फेरिक ऑक्साईड तयार करत असतं. ठीक आहे. मग तसंच ऑक्सिजनचं म्हणजे शरीरामधला जो ऑक्सिजन आहे आणि आरबीसी मधलं जे म्हणजे हिमोग्लोबिन मधलं जे लोह आहे त्यांचं ऑक्सिडेशन होऊन मग तो रक्ताला लाल रंग येत असतो किंवा आरबीसीला लाल रंग येत असतो. ठीक आहे. आता आरबीसीचं शरीरातलं प्रमाण जवळपास स्त्रियांमध्ये 43 ते 52 लाख एवढ्या आरबीसी असतात. म्हणजेच 4.3 टू 5.2 मिलियन एवढ्या आणि पुरुषांमध्ये जवळपास 51 ते 58 लाख एवढ्या आरबीसी असतात. त्यांचं ऍव्हरेज सरासरी आयुर्मान हे 120 दिवस असतं. म्हणजे 127, 130, 120 जे पण काही आहे तुम्ही त्या दरम्यानचं म्हणू शकता. 4 महिने आरबीसी जगतात निर्माण झाल्यापासून. ठीक आहे. आणि स्प्लीन मध्ये जाऊन त्या नष्ट होतात. आता स्प्लीन मध्ये काही आरबीसी तयार पण होतात. म्हणून त्यांना ब्लड बँक ऑफ बॉडी असं पण म्हटलं जातं. म्हणजे स्प्लीन जे आहे, तर त्या स्प्लीन मध्ये मूलतः काय होत असतं, तर सगळ्या प्रकारच्या ज्या ब्लड सेल्स आहेत, तर त्या मरतात. तिथं जाऊन ते मरतात. ठीक आहे.
त्यामुळे त्याला ग्रेव्हयार्ड ऑफ बॉडी असं पण म्हटलं जातं किंवा ग्रेव्हयार्ड ऑफ म्हणजे ब्लड सेल्स असं पण म्हटलं जातं. पण हे स्प्लीन काय करतं? आरबीसी तयार पण करण्याचं काम करतं. पण ते तयार केलेले आरबीसी फक्त कुठल्या कंडिशन मध्ये वापरतात? तर फक्त आपत्कालीन कंडिशन मध्ये वापरल्या जातात. नॉर्मल कंडिशन मध्ये त्या वापरल्या जात नाहीत. नॉर्मली माणसाच्या ज्या काही आरबीसी आहेत तर त्या बोन मॅरो मध्ये तयार होतात. गर्भ गर्भामध्ये जर असेल तर ते लिव्हर आणि स्प्लीन मध्ये तयार होत असतात. ठीक आहे. जेव्हा बोन मॅरो आरबीसीची निर्मिती करू शकत नाही किंवा जास्ती प्रमाणामध्ये शरीरात बोन मॅरोची आवश्यकता सॉरी आरबीसीची आवश्यकता असते. त्यावेळी मग स्प्लीन मधल्या आरबीसी युटिलाइज केल्या जातात, वापरल्या जातात. ठीक आहे. ठीक आहे. गर्भामध्ये, लिव्हरमध्ये आणि स्प्लीनमध्ये तयार होतात आरबीसी आणि प्रौढ माणसामध्ये बोन मॅरोमध्ये तयार होत असतात. ठीक आहे. ते बघितलं आपण. आता ह्या आरबीसी निर्मितीमध्ये मदत करणारे काही फॅक्टर्स आहेत. मग त्याच्यामध्ये किडनीमधलं इरिथ्रोपोएटिन नावाचं हार्मोन आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए, B6, B9 आणि B12 आहे. ठीक आहे. आरबीसीची संख्या वाढणे ह्या क्रियेला म्हटलं जातं इरेथ्रोसायटोसिस आणि आरबीसीची संख्या कमी होणे ह्याला म्हणतात इरेथ्रोसायटोपेनिया. आता हिमोग्लोबिन ज्या आरबीसी मध्ये नाहीये, काही काही आरबीसी असं असतात की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनच नसतं, तेव्हा त्यांना घोस्ट आरबीसीज म्हणतात. घोस्ट आरबीसीज. ठीक आहे.